कीर्तनाला बसतो तो रोज वर्गणी देतो, पंक्ती घालतो. आम्ही भाविक नाही नक्की आहोत, पण आपल्याला देव आवडतो असे आपण वागतो. अजून देवाच्या आवडीची नाही. देवाच्या आवडीचा भाविक असा असतो, देव चालत चालत त्याच्या घरी येतो. देव ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी समजायचं आपण देवाच्या आवडीच्या. नगर नारायण महाराजांचं गड खाली तिथं असं वर्णन केलंय. नगर नारायण महाराज डोंगरावर गेले तर देव त्यांच्या भेटीला डोंगरावर गेले. तुकाराम महाराज भांडारावर गेले, देव भांडारावर गेला. ज्ञानोबा आळंदीला गेले, देव आळंदीला गेला. सावता महाराज मळ्यात काम करतात, देव त्यांच्या मळ्यात गेला. सगळ्या देशातली सगळी संतांची उदाहरणं तपासतात. मंदिरातला देव घरी आला आणि म्हणून त्यांचा नंबर लागला, भाविकाची आवडी देवा. देवाच्या आवडीचं झालं, देवाच्या आवडीचं बनावं लागेल. देवाची आवड म्हणून देवाच्या आवडीच बना, लोकांच्या आवडीचं बनवू नका, देवाच्या आवडीचं बना. देवाच्या आवडीचे झाला की देव तुमचा प्रचार करतो. त्याला व्हॉट्सअपची गरज नाही, सोशल मीडियाची गरज नाही, फेसबुकची गरज नाही. वारे हाती मा सारे सज्जनाची का कीर्ती मुख त्याचे नारायण बाबांनी प्रमाण दिले. कीर्ती होती मग त्याची. उभारीला ध्वज लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती कोणाची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई. म्हणजे बघा, मुक्ताबाईची कीर्ती, ज्ञानोबाईंची कीर्ती कोणत्याही भागात आहेच. हत्तीच्या मस्तका एवढा विशाल संप्रदाय झालाय. हो, दुबईला कीर्तन आहे, इंग्लंडला कीर्तन आहे, परदेशात परधर्मात का होतात कीर्तन? कीर्तीच आहे. देवाच्या आवडीचे बनले की देव तुमची कीर्ती करतो. नाही फक्त काय करावं लागेल, भाविकाचे भाविक. आपलं भाविक भाविक 7 ते 9चं कीर्तन तर 5:45 म्हणतात. संजू महाराजांनी विना घेतला, सुंदर ते ध्यानची चाल ऐकतो. तुका म्हणला बदलली की त्याच्यातच घडलं, ते पण पाहतो. महाराजांनी अभंग घेतला की अभंगाचा हातावर लिहून घेतो. महाराजांनी घेतलेल्या अभंगाची चरण ऐकतो, पुन्हा पहिली चाल ऐकतो. शिवरंजनी गायली का भिंपराज गायला बघतो. माऊली महाराज कसं काय वाजवतात ते पाहतो. अचानक एखादा जोक झाला की हसतो. थोडस एखादं कथा सांगितली वैराग्यवान होतो. जास्तच एखादी कथा सांगितलं तर डोळ्याला पाणी आणतो. महाराजाला वाटतो काय भाविक. एकदा का 9 वाजता कीर्तन जातो, मंडपाच्या बाहेर जातो, कुणाची तरी चांगली चप्पल आपल्या पायात घालतो, घरी घेऊन जातो. भावी हा दरिद्र भाविक, हा ओरिजिनल भाविक. असा नसतो भाविक. मग नामदेव कीर्तन इतकं कीर्तन रंगलं, विठ्ठलाच्या मार्गाला बीट सोडून कीर्तनाला देव नाचता. बरं किती नाचता? नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. सावध हरी देवाईसा बोले कबीर, साधुया संतांनी देवाला भिडा मंगती काय झाले म्हणून या पितांबर गळाला. देवाचा पितांबर घालण्याचं भान देवाला नाही. भावी आपण नाचायला लागलो तर धोतर धरून नसतो. काही माणसं लोक पाहतात का असे नसतात, आनंद निर्भर बिलत. आणि काही विनय करू अशा तुमच्याकडे आले असते रात्रीचे महाराज ते सांगतात विनय करू असं नाचायला लागले महाराज कसे पीटीवाले कशी मुली जबाबदार कशी तिथून मुली केवढे असतात, छान असतात, वैष्णव असतात, वारकरी असतात, ते पोरे पावले करतात. असे पावले केले पाहिजे.
कसे धांगड दिला नसता पण परवाच्या दिवशी फेसबुकला एक क्लिप आलती बघा. कसे पण नाचतो तो महाराज असं नाही नाचलं पाहिजे. संप्रदायाला गालबोट लागेल असं नाही नाचायचं महाराज. आनंद येईल कळलं सुद्धा नाही पाहिजे आपण नाचतो तो महाराज. मी का सांगतो देव नाचायला देव भावी झाला देवाच्या आवडीचं भाविक बरोबर का. तुम्ही एवढ्या माझ्या बहिणी बसला तिथं तुमच्यासाठी सांगतो मुलीला बाहेर आवडत असतं बघा. मुलीला काय आवडतं माहेर. आमच्या संतांनी देवाकडे जाताना पंढरपूरला माहेर म्हणलेलं. माहेर संताची नामया स्वामी केशवाची किती प्रमाणे जाई नगे माई तया पंढरपुरा माझे माहेर पंढरी आई भवरीच्या तिरी पंढरी माझी पंढरी हे संतांनी माहेरचं रूपक केलं. आमच्या वारकरी संतांनी पंढरपूरला माहेर म्हणलं. कारण मुलीच्या आवडीचा विषय माहेर असतो. कोणत्याही मुलीला विचार माहेर आवडत असते. पूर्वीच्या काळातलं माहेर तर फारच गोड असायचं. आता जरा मोबाईलने जरा माहेरचं प्रेम कमी झालं. व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलनं वाटलं करून टाकायचं. लवकर आई दिसायला लागली, लवकर बाप दिसायला लागली. माझी बायको अशी किचन वाट्यावरच मोबाईल मांडली. भाकरी करता करताच आईला व्हिडिओ कॉल करते जेवली का. माझी फक्त माझ्या घेतलं एवढं सगळं असंच झालं का. व्हिडिओ कॉलने जरा प्रेम कमी केलं, मोबाईलने प्रेम कमीच केलं. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आल्यामुळे प्रत्येक माणसाची मैत्री कमी झाली, भाव कमी झाला. तुम्ही अभ्यास करा ना. 4 मित्र चौकात बसले ना ते एकमेकाला बोलत नाही. त्याच्याच त्या स्टेटस पाहतात किंवा काय स्टेटस ठेवून ना काय गप्पा नाही मारतात. जुने लोक आहेत ना एवढीच पिढी आता एवढीच पिढी आहे ज्यांच्याकडे मोबाईल नाही. तर आता इथून पुढे सगळ्यांकडे मोबाईल. प्रेम कमी होत चाललं बघा, भाव कमी होत चालला. फार अवघड झालं. पूर्वी 2-2 वर्ष त्या मुलीला माहेरी जायला भेटत नसायचं. 14-15 माणसाचं कुटुंब असायचं. एवढ्या मोठ्या कुटुंबात तिला सगळ्यांचा स्वयंपाक करताना दळण करताना तिला माहेरी जायला भेटत नसायचं. पण दिवाळीच्या सणाला दिवाळीच्या मुळा लेखिया सावधी दिवाळीला नागपंचमीला ती मुलगी माहेरी जायची. कडेवर एक पोरगी घ्यायची असं जरा आठवण. कडेवर एक पोरगी घ्यायची. करंगळीला एक पोरगा असायचं. चिचोंडी पाटील एसटी मध्ये बसली. मग
तिचं माहेर 50 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर लालपरीनं जायची. गरीब असायची बिचारी, पायामध्ये चपला नसायच्या, गरीबाच्या घरी नांदायला दिलेली असायची. 2-2 वर्ष आईला पाहिलं नसायचं, बापाला पाहिलं दिसायचं. कडेवर एक पोरगं करून तुम्ही डोळ्यासमोरची प्राण, हातामध्ये पिशवी असायची बाजाराची. उतरली ना, आईला आवडणारी वस्तू त्या पिशवीमध्ये भरायची, बापाला आवडणारी वस्तू घ्यायची आणि चालत चालत निघायची. 4-5 किलोमीटर तिचं घर असायचं गावामध्ये. रस्ता दगडाचा असायचा. चालता 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 तिला ती शाळा दिसायची, वडा दिसायचा, नदी दिसायची, डोंगर लागला तिला दिसायचे. जास्त डोंगरावर खेळले मी, जास्त शाळेत जात होते मी. बालपण आठवायचं तिला, लहानपण आठवायचं. बघा तिला सासर वाशिन असणारी मुलगी माहेरात जाताना तिचे डोळे भरून यायचे. ही माझी शाळा आहे, माझ्या बापाचं शेत आहे, माझा भाऊ आता चौकात उभा असेल, माझी आई बाजावर बसलेली असेल, माझा बाप तिला वटावर बसलेला असेल. आठवणीनं निघायची, माझ्याकडे बघा, लक्ष द्या. आणि चालता 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 दगडाचा रस्ता असल्यामुळं तुझ्या पायाला अशी ठेस लागली. पायाला ठेस लागली ना, गळा 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 असेल आणि त्यातून रक्त निघायचं. रक्त निघाल्यावर ती सासूवाशी मुलगी माहेरात आल्यावर चिंदी बांधत नव्हती. उलट त्या दगडालाच म्हणायची, तुला तर माझं पाणी ना लागलं, तू माझ्या माहेरच्या रस्त्याचा दगड आहे, तू माझ्या बापाच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे. काय मुलीचं प्रेम असायचं, खूप प्रेम करायचं. आज माहेराला जाणी झाली झाली उपहात, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. खानदेशामध्ये बहिणाबाई झाली, त्यांचं नाव बहिणाबाई चौधरी. इतक्या सुंदर ओव्या दिल्या त्यांनी, लय सुंदर. त्या म्हणायच्या, आज माहेराला जाणी झाली झाली उपहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. सांगणारे बाबा, तुला तर माझा पाय, काय मुलीचं प्रेम असायचं. घरी पोहोचली की बापाचं दर्शन घ्यायची, ऐका, आईला मिठी मारायची, खूप रडायची, सुख दुःख सांगायची. आणि 5 दिवस राहणार. सगळ्या दिवशी निघाली, आईच्या पिशवीमध्ये कांदे भरायची, बटाटे भरायची, साबणाची उडी भरायची. मी आमच्या आईला म्हणायची, असं काय आणलंय साबणाची उडी? आमची आई म्हणायची, अरे तुझी आजी गरीब आहे बाबा, तिच्याकडे द्यायला काही म्हणणार, कांदे देते, बटाटे देते. माझ्या बहिणींनो, जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी येणार. कांदे तरी देईल, बटाटे तरी देईल, पण तुमच्या माहेरातली आई जाऊ द्या, तुमची पिशवी कधीच भरणार नाही. जगामध्ये माहेरात जोपर्यंत आई आहे, बाप आहे, तोपर्यंतच जायचं. पुन्हा मुलीनं सावध यायचं. माहेर मुलीला आवडत असेल, ऐका, तसं देवाचं माहेर म्हणजे भक्त. देव दुसरीकडे कुठं जात नाही, भक्ताच्या घरीच जातो. एक दिवस त्या उद्धवाने विचारलं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? हो देवा, कोण आवडतं तुम्हाला? भगवान म्हटले, मला द्रौपदी आवडतं. कोण? द्रौपदी. त्या द्रौपदीचं नाव घेतलं, त्या उद्धवाला जळकीच होती. तुमच्याकडे आहे जळकी आहे? नाही, जळकी चांगलं गाव आहे. आमच्या बीड जिल्ह्यात तिकडं लय जळकी. राम बोला 100 कापूस झालं, श्याम बोला तापच झाला. काय एखाद्याने बोलेरो घेतली, लागला जळा. जमीन घेतली, असं जळायचं. कधी कोणाची बरोबरी करायची नाही. गावात एखादा श्रीमंत झाला तर त्याचे पाय कधी ओढायचे नाही. एखादी मुलगी शिकायला लागली तर तिला कमी लेखायचं नाही. लक्षात ठेवा, कधी कुणाची बरोबरी करू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं, बरं का. एकाच वर्गात 100 पोरं शिकतात. एखादा कलेक्टर होतो, एखादा चपराशी होतो, एखादा राजभोराच्या मागे जातो. आम्ही 100 पोरं होतो पाठाला, त्याच्यातले 4च कीर्तनकार आहे. बाकीचे 4 कुठे गेले? काही डोराच्या मागे, कुणी नोकरीला लागले, कुणी चपराशी झाले. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना, भिन्न भिन्न असतं. लक्षात ठेवा, कधी कुणाला जळायचं नाही. उद्धव जळायला लागला, देवाचं लक्षात आलं साऱ्या करल्यामुळं, आणि देवाने उद्धवाचा हात धरला. माझ्याकडे बघा, उद्धवाचा हात धरला. जळत याच्यासाठी होता उद्धव, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आणि मानलेली बहीण द्रौपदी. तुमच्या चिचोंडी पाटील मध्ये सख्या बहिणीचा अधिकार जास्त का मानलेल्या?
हा मानलेलं सख्या बहिणीचा अधिकार आहे. मानलेल्या बहिणीला तुम्ही साडी घेतली काय नाही घेतली काय तिथं काम करू शकत नाही. सख्या बहिणीला घेऊ नका ती आयुष्य जमीन मागते काढचं अधिकार आहे. लक्षात ठेवा सख्या बहिणीचा अधिकार आहे पवार सर. देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे? द्रौपदीच. जळायला लागते होतं देवाच्या लक्षात आलं. उद्धवाचा हात धरला. सकाळची वेळ होती. सुभद्रेच्या घरी गेले. सुभद्रा दात घासत होती. जेवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला तिनं विचारलं दादा एवढ्या सकाळी का आला? काही म्हटली एकादशी द्वादशी त्रयोदशी चितोंडी पाटीलचा सप्ताह सुरू झाला. 4 दिवस झाले तिकडे गेलो होतो. कीर्तनात ऐकत होतो. हजारी महाराजांचे प्रमाण मौलीचं पाहून अक्षय महाराजांच्या चाली आहे. मस्त काय सप्ताह चाललाय महाराज. मस्त गोड आपल्या नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह आहे तुमचा. महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार येतात. छान कीर्तन करतात. वा इतका छान इतका कशासाठी आला काय म्हणजे भूक लागली बघ मला काहीतरी खायला दे. भगवंतानं सुभद्रेला खायला मागितलं. उद्धव बरोबर होता माझ्याकडे बघा. भगवंतानं खायला मागितल्यावर त्या सुभद्रेनं सांगितलं दादा मी आता कशी दात घासायला आंघोळ होणार मग पूजा करणार. दिवस घरी आल्यानंतर कोणाची पूजा करते पण लवकर पाहिजे का? समोरच्या टोपलीमध्ये फळ आहे. दादाने एक फळ घेतलं. आता तिला बघा सफरचंद घेतलं आणि सफरचंद कापायचं दिलं सोडून बोटं घेतलं कापून. बोटातून असं टपटप टपटप रक्त गळायला लागलं. उद्धवाने आवाज दिला सुभद्राताई हो सुभद्राताई देवाच्या पोटाचं रक्त गळतंय काहीतरी चिंधी आणा बांधायला. मग सुभद्रा चिंधी साफेत करत बसला. किचन रूम बेडरूम तिचा बंगला काही लहान नाही. आपलेच बंगले लहान नाही. तिथं अर्जुनाची बायको आपल्याच बायकोला दिल दिवाना कुचकुच होता. रंगीवाण्यात जोडी अंकार करणे साड्याची नावं येते. माझं लग्न झालेलं आहे मला अनुभव. महिन्याला 2 साड्या जर बायको सोडित नाही आपली तर ती अर्जुनाची. आपल्याच बायकोला कपाट घडलं साड्या पडलं तर म्हणून जाईल मला. एवढ्या साड्या आपल्या बायकोला आहे. त्या अर्जुनाची बायको 15-20 कपाट घालून साड्या तिच्याकडे हेमंत महाराज आणि काय काय इतक्या साड्या मग तिने कपाट गेलीच नाही साडीकडे. मग उद्धवाचा हात धरला. तसंच ते घर सोडलं. द्रौपदी मातेच्या घरी आले. आता ऐका देवाच्या आवडीचा भावी कळेल. 1 वर्षभर अभंग ध्यानात ठेवा. दरवर्षी बोलवतो तुमचं नाव बोला. इतकं छान कथा आहे घरी घेऊन जा. द्रौपदी माता तुळशीला पाणी घालत होते. चांदीचं ताट होतं. सोन्याचा तांब्या होता. तुळशीला पाणी घालता घालता इकडे बघा पाणी घालता घालता भगवंत समोरून येताना दिसला आणि देवाच्या बोटाचं रक्त दिसल्याबरोबर सोन्याचं ते तांबण ताट फेकून धावतच गेली. देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे. थांबायला चिंधी बांधते. घरात जाणार कधी चिंधी सापडणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला. फाडायचाच होता पदर. तेवढ्या उद्धवाने हात धरला. द्रौपदी ताई जोपर्यंत बाईच्या कपाळात कुंकू जिवंत आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तरी पदरातून साडी फाडायची नसते. ध्यानात ठेवा. जोपर्यंत तुमचा मालक जिवंत गरिबी किती येऊ द्या पदरातून सदी साडी फाडायची नसते. धर्मराजा जिवंत आहे. अर्जुन जिवंत आहे. भीम जिवंत आहे. नकुल सहदेव जिवंत आहे आणि तुम्ही पदर फाडताय काय? त्या द्रौपदीचं उत्तर आहे ऐका. द्रौपदी म्हटली बरोबर आहे उद्धवा. जोपर्यंत मालक जिवंत आहे तोपर्यंत पदरातून साडी फाडू नये. पण ऐक ना उद्धवा माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात. चिंदी मागे डोक्यावरचा पदर खाली घेतला बहिणींनो. कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही. पवार सर बाजीराव अण्णा थोडा चांगला सप्ताह म्हणून सांगतो. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदर फाडून देवाच्या पोटाला चिकटला.
भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरीचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर दे सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडूनी का देऊ चिंधी तुम्हासनी आठची बहीण झाली वैरीण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण फरजली ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी काढून देईना एवढं प्रेम करावं काळजाची चिंधी काढून देईना एवढे तयाचे माझ्यावरील वसने देवनी हरी राखी माझीला चिंधीसाठी आला हरिदारी माझ्या त्रैलोक्य मोलाची वसन दिले फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण चितोंडी पाटील गावाला एवढा समाज एकत्रित येतो एवढे सगळे पंक्ती घालतात प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये अन्नदान जातं एवढा छान सप्ताह होतो महाराष्ट्रातले लोकप्रिय कीर्तनकार येतात 5 वर्ष झाले मला बाजीरावांना दरवर्षी कीर्तन देतात सांगा आठवण महाराज द्रौपदी सांगा तेवढं रोज दरवर्षी एक अभंग घेऊन आम्ही तुम्हाला अभंग सांगतो तुम्ही त्याच्यामध्ये रंगून जाता ऐका ऐका का बरं तुम्ही सगळे इथे येता त्याचं एकमेव कारण प्रेमाचे लक्षण इथं पैसे नसतात प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण ध्यानात ठेवा जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची ती जगी कधीला भाविन चिंदी पाहोनी हरी झाले प्रसन्न द्रौपदीशी बंधू शोभे नारायण भरजली ग पितांबर दिला फाडून किती वेळ गायले तर तुम्ही कंटाळणार नाही ऐकतच राहा 9 वाजून गेले काय 10 वाजले काय अशा कितीही कथा सांगता सांगता तुम्ही रंगून जाल मला एवढंच सांगायचं स्वतःच्या कपाळच्या कुंकवाचा विचार न केला
देवाच्या बोटाचा विचार केला आणि 2 बोटाची चिंधी तिनं देवाच्या बोटाला बांधली 2 इंचाची. त्या द्रौपदीवर संकट आलं, भर दरबारात दुःशासनाने तिची साडी ओढली. देवाने तिच्यासाठी लाखानं साड्या पुरवल्या. बघा, 2000 दिले की 2 लाख मिळतात, 1000 दिले 1 लाख मिळतात, 5000 दिले 5 लाखाचं उत्पन्न मिळतं. देत चला बरं का, वर्गणी देत चला, पंगत देत चला. तुम्ही म्हणाल तुम्ही देता का? सगळ्या गायक वादकाला विचार मी देणारा महाराज दरवर्षी 10 लाख रुपये खर्च करतो. यावर्षी तर खूप मोठा कार्यक्रम ठेवला, अनाथ मुलांना 5 लाख रुपये दिली. गेल्या वर्षी खूप पैसे वाटतो मला, म्हणजे सांगू नये, पण लोक म्हणतात तुम्ही पैशाचं काय करतात म्हणून सांगा. पैसे काय लागतात याच्यासाठी लागतात. आमचे मदन महाराज बी आणि श्रीमंताकडून याची गरीबाची गणना लावली. हाच परमार्थ आहे महाराज. तुम्ही दिलेले पैसे काय सगळे संसारासाठी नसतात. ते कधीतरी गरीबाच्या, कधीतरी ज्याला आई वडील नाही त्याच्या, अशा अनाथ ते हजारे महाराज पोरं सांगतात. त्याच्यात बच्चन पोराची सगळ्याची फीस येत नसते महाराज. सगळे पोर बापालाही भारी भेट देत नाही, अजिबात नाही. त्यांना विचार मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात दिलीच नाही काही काही, बरं का. मग काय, मग त्यांना जाऊन आणायचं असतं, माफ करावं लागतं, सोडून द्यावं लागतं. ऐका, जगामध्ये मगाशी मी तुम्हाला ती अब्दुल कलामची कथा सांगितली. त्या साधूला तुमच्यासारखे कोणीतरी पैसे दिले असतील तेच कामी आले ना. ते काय कमाला थोडी गेले होते कोण. एखाद्या साधूच्या पायाकडून तुम्ही 100 रुपये दिले तेच कामी येत असतात. ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा रे मायबा. एक 2 बोटाची चिंधी तिनं देवाच्या बोटाला बांधली, लाखो साड्या देवाने तिला पुरवल्या. दरबार विचार करायचा, साडी बीच नारी है, ही नारी ही साडी है. सगळ्या कौरवानं ओढली, पण साडी संपली नाही. कारण काय? भाविकाची आवडी वादक आहे. निळोबाराय म्हटले तेच सांगतो, तुम्ही द्रौपदी सारखं बना, भाविकाची आवडी देवा. तुम्ही भरतासारखं बना, भाविकाची आवडी देवा. तुम्ही शबरी सारखं बना, भाविकाची आवडी देवा. तुम्ही ज्या ज्या सगळ्या संतांच्या कथा मी तुम्हाला सांगत आलो, असं तुम्ही झाला की देव दावतच येतो. करी सेवा निज प्रीती, त्याच्याशी नातं जोडावं लागतं. तुम्हाला मग महाराज आम्ही का भाविक होत नाही? आपण नातं जोडलं नाही ना. सोमवारी वेगळंच, मंगळवारी वेगळंच, बुधवारी वेगळंच, आपलं पण असतं ना. महिन्याला देव बदलायला
2-4 वर्षातून एखादा देव आता खाटूश्याम आलेच देव नाही असं म्हणायचं नाही मला, पण लगेच बदलतात. सगळं सोडून तिकडच जातात लोक. 2-4 वर्षांनी पुन्हा एखादा चालेल तिकडे पुन्हा असं बदलत राहतात. आपलं तसं नाही. तुकाराम महाराज म्हटले आमचं तसं नाही. पतिव्रते जैसा भरता काय शब्द लागले पाहिजे, या वारकऱ्याला लागले पाहिजे ते शब्द. अरे आपण वारकरी आहे, आपल्याला पांडुरंग सोडून कोणताच देव आपल्याला पाहिजे का? पतिव्रता पत्नीचं नातं जोडा जरा, तुला अवघड झालंय. खिशाला बिल्ला वेगळाच, पेनावर आमकाच बाबा, घरात फोटो संख्या बाबा, चारा घरी बाबा लोक झाले. बाबा लोकांच्या नादी लागू नका, ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, गारव्याच्या नादी लागा. हे लोक फसवतात मग तुम्हाला. तुम्ही पुन्हा तक्रार करता बाबांनी फसवलं. बाबाच्या काय नादी लाग, ज्ञानेश्वरी बघ ना, गाथा बघा, हरिपाठ बघा, काय एवढे ग्रंथ आहेत आपल्याकडे, तुम्ही नादी लागतात. माझी तळपायात तुम्हाला राग येईल माझा, पण बेबीच्या देठापासून विनंती तुम्हाला. लोक फसवतील बरं तुम्हाला, सावधान. सोशल मीडियापासून जरा सावधान. लोक फसवण्यासाठीच आलेले असतात. जाहिरात म्हणजे फसवणं असतं. हा फॅरन लावलेली कोणी गोरं झालं का? जाहिरात किती आहे? कोणत्या त्याला केस आले सांगा, गेले म्हणतो सगळे. कोणत्या शॅम्पू केस आहेत? जाहिरात किती? काय जाहिरात? जेवढी जास्त जाहिरात समजायचं आपलं वाया गेलं. 10 वर्ष झाली माझी बायको फॅरन लावली, अजून गोरी नाही. एवढी काळी नाही तुम्ही लगेच माझी मला एवढंच सांगायचं. तर मी जाहिरात फसवतात लोक तुम्हाला. माझी प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ याच्याकडे बघा. सावता महाराजांचं मंदिर किती गोल आहे आपल्या गावाला. सेना महाराज आहेत, नामदेव आहेत, सगळ्या समाजाच्या संतांची मंदिर आहेत चितोंडीला. वा सगळ्या गावानं. आणि अध्यात्मातलं गाव आहे. बबन महाराज बैवार परंपरेतलं गाव आहे. कड्या मदन महाराज बिहाणी यांच्या परंपरेतलं गाव आहे. इथे छान सत्ता करताना माझं घरी नातं जोडा. आणि एक वाक्य सांगतो, नातं जोडताना पत्नीत्वाचं जोडा. आईचं जोडू नका, भावाचं जोडू नका, अजिबात जोडू. पत्नीचं नातं जोडायचं. अंगावरची काकडी काढली पोरांनो शंभू बाळाची. आता 1-2 दिवसापूर्वी मी बोलला वडू म्हणजे तुळापूर, पुणे जिल्ह्यात. त्या वडूच्या तुळापूरच्या तिथं त्या सगळ्या तरुणांनी माझं कीर्तन घेतलं होतं अण्णा. तर त्या कीर्तनात ते सगळे पोरं मला सांगायला आले की बाबा 8 महिन्यापूर्वी तर संभाजी महाराजांना ज्या साखळदंडानं बांधलं होतं ना, ते साखळदंड सापडले आणि ते 10 माणसाला हलत नाही. हा जेसीपी आणावं लागला, जेसीपीनं उचलावं लागले. ते असे साखळदंड शंभू बाळाच्या हाताला बांधले होते. हात किती मजबूत असेल हा, कल्पना करा. 41 दिवस साखळदंडामध्ये जखडून ठेवलं होतं राजाला. काही नातं जोडलं हो पोरांनो. अंगावरची कातडी काढली तरी हुस नाही, हा नाही, कसलंच काय नाही. जगदंब 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 एवढा आवाज येत होता. सांगूल्या रे तरुणांनो घरी घेऊन जा. अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, तुला नाव टाका माझं. 200 कीर्तन आहे, डायरीमध्ये जागा नाही माझ्या. तुमचं कीर्तन करून मला उदगीरला जायचं. रोज 2 कीर्तन करतो, रोज 2 कीर्तन, 1000 किलोमीटर फिरतो. रोजच्या कीर्तनात सांगतो तप्त सळ्या केल्या रे, तप्त सळ्या. सळ्या डोळ्यामध्ये घातल्या रे. ज्या डोळ्यानं स्वराज्य पाहिलं, ज्या डोळ्यानं आबासाहेब पाहिले, ज्या डोळ्यानं तुळजापूर पाहिलं, ज्या डोळ्यानं हिंदू धर्म पाहिला, त्या डोळ्यामध्ये कुपण्या झाल्या रे. सपासप सळ्या जात होत्या रे पोरांनो. तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. ऐका रे, जगदंब जगदंब म्हणतो काय, त्याची जीवच करून टाका. एका सांशी मध्ये जीभ धरली, नुसता घशामध्ये रक्ताचा करून टाकायचा रे. तरी अंतरात्मा म्हणत होता जगदंब जगदंब जगदंब. मीठ लावलं जात होतं रे अंगाला. अंगाची काकडी काढली जात होती. इंच इंच जखमा अंगाच्या झाल्या होत्या. अशी जागाच नव्हती की तुझं रक्त खाली पडत नव्हतं. तरी सुद्धा धर्म सोडला नाही महाराज. काय नातं जोडलं पुराण असं नातं जोडा. देवाशी जोडा, धर्माशी जोडा, देवाशी आपल्या देशाशी जोडा. नातं जोडलं पाहिजे. अध्यात्माशी नातं जोडताना पत्नीत्वाचं जोडा, पत्नीत्वाचं जोडा. दुसरी नाती जोडू नका. पत्नीत्व का? पतिव्रता पत्नीला तिचा नवरा सोडून काही आवडत नाही, तसं आपल्याला आपला पांडुरंग सोडून काही आवडलं नाही पाहिजे. आपला देव सोडून आपल्याला काही आवडलं नाही पाहिजे. ध्यानातच ठेवा. पतीच्या माता अनुसरून पतिव्रता. एक ब्राह्मण कुटुंब होतं आणि ते ब्राह्मण कुटुंब ब्राह्मण पूजेला गेला आणि बायको त्याची पतिव्रता होती. नवरा आल्याशिवाय कधी जेवण करत नव्हतं. एक दिवस असं झालं, देवाला यायला उशीर झाला. दुपारचे 2 वाजले. खूप भूक लागली तिला.
नवऱ्याची वाट पाहत होती. नवरा आला नाही म्हणून तिने यज्ञकुंड पेटवला. नवऱ्याची आहुती स्वतः द्यायला लागली. ओम भूर्भुवस्सुवः, गायत्री मंत्र म्हणायची, वैष्णव श्लोक म्हणायची, गीतेचे श्लोक म्हणायची. ब्राह्मणी विद्वान होती आणि पूजा करून नवऱ्याची वाट पाहत होती. स्वयंपाक करून ठेवला होता. बोलता बोलता 3:45 वाजले. मालक काही आले नाही. एक छोटस बाळ होतं, ते झोक्यामध्ये तिनं झोपी घातलं. नवऱ्याची वाट पाहत होती. तेवढ्यामध्ये मालक आले. त्यांनी ती सायकल लावली वट्याला. आतमध्ये गेले. ते म्हटलं, अगं माझी तब्येत जरा बरी नाही, तू जेवून घे. तुम्ही तुमची तब्येत बरी नाही, काय झालंय? म्हणून आपल्या मांडीवर नवऱ्याचं मस्तक तिने घेतलं. ऐका, पतिव्रता सांगतो, नवऱ्याचं डोकं दाबता दाबता मालकाला झोप लागली. भूक लागलेली असताना सुद्धा पतिव्रता धर्माचं पालन करत होती. तेवढ्यात असं झालं, यज्ञकुंड पेटलेला होता. मालक मांडीवरती झोपी गेले होते आणि तेवढ्यात त्या झोक्यातून तिचं बाळ खाली आणि रांगता 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 ते बाळ तप्त अशा यज्ञकुंडाच्या जवळ गेलं. अज्ञानी बालक. आता जर ती आई उठली नाही तर बालक यज्ञकुंडात पडेल. उठायला जावं तर माझ्या मांडीवर माझ्या मालकाचं मस्तक. मी जर उठायला गेले, त्यांची झोप जर मोडली तर माझा पतिव्रता धर्म राहणार नाही. बघा पतिव्रता कशाला म्हणतात. एका बाजूला बाळ आहे, तिथे बाळ आता यज्ञकुंडात पडणार आहे, त्याची राख होईल. मांडीवरती मालकाचं मस्तक आहे. जर कदाचित मी उठायला गेले तर माझ्या मालकाची झोप मोडेल. तिने बाळाचा विचार सोडून दिला नाही. तिने पतिव्रता धर्माचा विचार केला. रांगता रांगता बालक यज्ञकुंडात जाऊन पडलं. ऐका रे, यज्ञकुंडात पडलेलं बाळक तुम्हाला असं वाटलं जळालं असेल? अजिबात जळालं नाही. का? त्या अग्नीला धाक पडला. मी जर हिच्या बाळाला भाजलं, चटकीत दे, आणि कदाचित हा नवरा उठल्यावर या बाईने मला श्राप दिला. अग्नी, माझा मालक पोहडलेला असताना तू माझ्या बाळाला चालतो, माझा श्राप आहे तुला. कदाचित माझा अग्नी तो राहणार नाही. शांत झाला अग्नी. फोपाट्यामध्ये लेकरू खेळावं तसं बाहेर आलं. माझी कथा संपली. मला एवढंच सांगायचं, पतिव्रता हिला म्हणतात. त्याच जागी जर आपली बायको असते ना, हजारी महाराज तुमची नाशिक उठ म्हटले असते, मेले पोरग चालू बाजूला कोणची म्हणणार नाही. सांगा मला, काय पत्नी असेल महाराज, तिनं स्वतःच्या नवऱ्याचा विचार केला. तिच्या बाळाला चटके बसते नाही. मला सांगायचं का? त्याला पतिव्रता म्हणतात. नवऱ्याचा विचार करते. तिला बाकीचं माहिती नसतं. देवाशी नातं जोडताना पत्नीत्वाचं जोडलं मावडी म्हणतात. तो वल्लभा मी का, तो माझा पती आहे. म्हणून प्रार्थना आहे माझी, त्या राधा राणीला काही पण म्हणत जाऊ नये. चांगले चांगले भजनी म्हणते राधेच्या जाऊ सर्व गोकुळ असं बांधून हल्ला पाहिजे. काय घशाचं कॅन्सर होईल ना रे? घसा घसा कॅन्सर मरून जा ना. काही एक जण कीर्तनात प्रमाण दिलं मला. राधा दिसते छान, तिच्या विणीला गोंडे दोन. म्हणलं बिंडलाच्या बाहेर बरोबर घरी गोंडे घरी राधाशी गोंडे लावणारी. काही पण म्हणायचं नाही हो. काय पवित्र राधा आहे महाराज. अहो, तिच्यासारखी जगात वस्तू नाही हो. तिनं भक्ती केली महाराज देवाची. कृष्ण नाव घेतल्याबरोबर डोळ्याला पाणी येणारी राधा आहे महाराज ती. काही पण म्हणू नका. प्रेमानंद बाबा नावाचे बाबा आहेत वृंदावन मध्ये. कृष्णा एवढे फोटो विक्रेले आहेत त्यांचे वृंदावन. कृष्णा एवढे. इतका साधू गाजला. लोक भेटायला जातात. शिल्पा शेट्टी गेलती, तिचा नवरा गेलता. आमची किडनी देतो म्हणजे आमची किडनी 2 किडनी आहेत त्या साधूला. आतापर्यंत जिवंत का म्हणतात? मी राधा राणीचं भजन केलं म्हणून जिवंत आहे. ही देवाशी नातं जोडलं होती ना. तुम्ही काही म्हणता, बाजारात म्हणता. तिला म्हणायचं असेल तुम्हाला तर नक्की म्हणा. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. ही राधा म्हणा, वृंदावनची राधा म्हणा, भक्तीची राधा म्हणा. ने आता जरा करी आपुल्या मंदिरा. राधे 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 घे श्याम सुंदरा. ही राधा ही म्हणा. नाना परी समजावी ते परी नराय श्री हरी. दही भात काळमुळी दिलाव्या की सडा करी. सडेवरी घेवा निला फिरले की दारोदारी. राधे 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 राधे
येई श्याम सुंदरा ही राधा त्याला राधा म्हणतात. क्षणभरी घरी असता घरी फोडी शारंग पाणी खेळावया बाहेरी जाता आळ घेती कवळणी थापटोनी निजविते पळोनी जातो राजपारा राधे 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 येई श्याम सुंदरा आणि आता जड करी आपुल्या मंदिरा ही राधा म्हणा. अशा खूप गवळणी 9 वाजले आपले. मला एवढंच सांगायचं, नातं जोडा. नातं जोडलं मग म्हणता येतं भाविकाची आवडी देवा. देवाच्या आवडीची भाविक बाळ द्रौपदीनं नातं जोडलं, केवटानं नातं जोडलं, अब्दुल कलामानं नातं जोडलं. किती कथा सांगू, आता सांगितलेल्या पृथ्वीराजा पत्नीनं नातं जोडलं, जनाबाईनं नातं जोडलंय, सखूबाईनं नातं जोडलंय, सेना महाराजांनी नातं जोडलंय, सावता महाराजांनी नातं जोडलंय. महाराज नातं जोडल्यामुळं देव त्यांची सगळी कामं करतो. भाविकाची आवडी देवा करी सेवा. काय काय कामं करतो, अभंगाचं दुसरं
त्याच्यासाठी देव काय करतो, हिंडे तया मागे पुढे त्याच्या मागे उभा राहतो. प्रमाण आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. कुणा कुणाच्या पाठीमागे उभा राहिला, खूप कथा आहेत. कुणा कुणाच्या पुढे उभं राहिला त्याच्यासाठी खूप कथा आहे. पण सगळ्यांना माहिती आपल्या महाराष्ट्रावर अफजल खान नावाचं एक संकट आलं होतं. आणि अफजल खान ज्यावेळेला आला त्यावेळेला 10,000 घोडदळ घेऊन आलता पोरांनी. 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती. 1 मिनिटं राहिला आपल्या नवडा माझ्याकडे बघा. नवडा म्हणजे नवडा संपवतो इकडे बघा. 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती आले होते. आणि असा दवाजबा घेऊन तुळजापूरच्या मंदिरात खानाचा पहिला मुक्काम पडला होता. आणि त्यांना विचारलं होतं भास्कर कुलकर्णीला, भास्कर हे कोणसा भगवान आहे? तुळजापूरची भवानी माता आहे, ही हिंदूची कुलस्वामिनी आहे. तिला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताच घरात वरण आणि पुरण शिजत नाही. शब्द ऐकला आणि त्यांनी छन्नी आणि हातोडा घेतला आणि भवानी मातेच्या अंगावरती धावून गेला. ऐका, तुकडे तुकडे केले भवानी मातेचे. अरे ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या रे. ऐका ऐका, भवानी माता फोडली, गाय कापली मंदिरात आणि त्या रक्तामध्ये असा थाय थाय नसला. ऐका रे, वाऱ्यासारखी बातमी गेली शिवाजी महाराजांच्या कानावर. कोणीतरी खान आमच्या भवानी मातेला फोडतो. महाराजांनी आई साहेबाला लिहून दिलं. अंबरनाथ म्हणून महाराज रडले. रात्रंदिवस एकच विचार करायचे, खान खान खान. आणि पहाटे एक दिवस राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये तुळजा भवानी माता प्रगट झाली. उठ शुभा, उठ शुभा, उठ शुभा. मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. अंगाची निर्गुण तानाजी, येसाची, कोंडाची, मोरारबाजी 400 गावले घेतले. भगवान शंकराचं मंदिर काढलं, हातामध्ये गुलाल घेतला आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलवंडा फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, आमचे 10 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले? महाराष्ट्रातले एक विनंती आहे, झालंय कीर्तन सगळ्यांनी 2 हात वर करायचे. मागचे करा चितोंडे पाटील, वा तरडे बाण पोरं काय सुंदर मंडळी. अण्णा तुमच्याकडे दरवर्षी येतो मी, सोडित नाही तुम्हाला, मरुस्तर सोडित काळजी सोडत. दरवर्षी आवडतं नाही कीर्तन माझं? वा, हात वर करा सगळे, हात वर करा, टाळी वाजवू नका. हे टाळी मध्ये हात वर करा, हात त्याच्यावर. ऐका ऐका, शिवरायांनी मंत्र घुमला, हर महादेव. देवाचा मंत्र आहे महाराजा. महाराष्ट्राचा पहिला मंत्र आहे, माळी, कुंभी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्याला एकत्रित आणणार. सगळा समाज एका मंडपात. नाभी काय, वंजारी काय, ब्राह्मण काय, मराठा काय, सगळ्याला एकत्रित. तानाजी कोंडाणा, मोरारबाजी पुरंदर, येसाजी सज्जनगड, जातुकी राज, जातुकी राज, जातुकी राज. चितोंडीकर घेऊन जा घरी. 400 पुरं गोळा झाली. भगवान शंकराचा मंत्र घुमला. ज्याचा हात वर आहे मी हरर म्हणणारे, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी हरर म्हणणारे, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळूद्या कळूद्या अहिल्यानगर जिल्ह्याला. काय त्याची तोंडी पाटीला सत्ता चाललाय, काय त्या साखरी महाराजाचं कीर्तन झालं. संपूर्ण असं वाटत होतं, पण 9 वाजले. हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा, हो स्वप्नामध्ये प्रगट झाली भवानी माता. प्रतापगडाच्या पायथ्याला असा मांडीवर घेतला आणि त्याच्या पोटामध्ये वाघ नख घालून तरा 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 ठरून टाकला. घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी.
वाघनख्यानी 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 खान फाडीला प्रताप दुर्गावरी वाघनख घालून पराक्रम फाडून टाकला का नाशिक कोणी सकळ हिंडे तयार मागे पुढे देव मागोबा राहतो देवी बनतो भगवान बनतो नरसिंह बनतो मत्स्य बनतो कुर्म बनतो माग पुढे उभा राहून नाशिक पुढे संकट निवारण करतो कुणाच्या घरी राहतो घरी दारी वसे हरी पण कुणाच्या विश्वंभरी भावजा द्रौपदी सारखा भाव केवटा सारखा भाव जनाबाई सारखा भाव शिवरायांसारखा भाव पतिव्रता पत्नी सारखा भाव असा भाव ज्याच्याकडे आहे तो मग निळा म्हणे संदेह नाही शंका घेऊ नका भक्ता पाहे यावरी आता पण त्या सांगितलेल्या भक्ताच्या काळा बघा हिंडे तया मागे पुढे नाशिक पुढे सकळ ज्ञानेश्वर मागुळे